मुंबईत कचरा संकलनामध्ये 3000 कोटींचा घोटाळा झाल्याचा कचरा वेचक कर्मचाऱ्यांकडून आरोप केला गेलाय। वर्षानुवर्ष ठरलेल्याच 14 कंपन्यांना कंत्राट दिलं जातं। वारंवार एकाच कंपनीला कंत्राट देण्यामागे राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याचा आरोपही कचरा कर्मचाऱ्यांनी केलाय। लोकशाही मराठीकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने मुद्दा उपस्थित करण्यात येतोय। मुंबई जोपर्यंत कचरा मुक्त होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी हा मुद्दा लावून धरणार आहेत। तुमच्या विभागातील कचरा संदर्भातील व्हिडिओ आणि माहिती 8591942069 या नंबरवर आम्हाला पाठवा, आम्ही त्याला वाचा फोडू। यावर भाजप नेते प्रसाद लाड काय म्हणतात आपण पाहूयात। यामध्ये माझ्या माहितीनुसार एक टेंडर झालेला आहे, जे अत्याधुनिक टेंडर आहे, ज्यामध्ये काही संघटनांनी विरोध करून ते कोर्टामध्ये गेले, त्यामुळे ते टेंडर थांबलेलं आहे। परंतु कामगार संघटना, कामगार आणि महापालिका आयुक्त यांच्यात जी चर्चा झाली ती पूर्णपणे फुलफिल अशी चर्चा झाली। त्या प्रत्येक कामगाराला काम देण्याचं मान्य केलं गेलं। काही कामगार संघटना माझ्याकडे देखील आहेत, काही बेरोजगार संघटनांचा प्रतिनिधित्व मी देखील करतो। त्यामुळे निश्चितपणे भविष्यात चांगल्या पद्धतीत मुंबईत काम होईल याची मला खात्री आहे आणि मुंबईकरांना एक चांगल्या प्रकारचं चांगलं निरोगी स्वच्छ आयुष्य मिळेल अशी मला खात्री आहे। जे कंत्राटदार दिरंगाई करतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि तात्काळ त्यांचं निलंबन केलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।